आपण सेम फिफो मेथडचाच आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. सॉरी, वेटेड ॲव्हरेज मेथडचा आपण फर्स्ट आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. देन वी विल स्टार्ट नेक्स्ट मेथड. ओके, वेटेड ॲव्हरेज मेथड आपण नंतर आपण स्टार्ट करणार. फर्स्ट फिफो मेथड आपण अजून एक आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. मी पुन्हा एकदा रिवाईज करतो. आपले जे स्टेप्स आहेत ते आपण पुन्हा एकदा आपण रिवाईज करूया फक्त. ओके, आपली फर्स्ट स्टेप आहे स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. यामध्ये आपण इनपुट, आउटपुट आणि जे आपले कंपोनंट असतील, एलिमेंट असतील, ते एलिमेंट आपण इथे मेन्शन करतो. आता मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड नॉर्मली हे 3 एलिमेंट असतात. ओके, काही प्रॉब्लेममध्ये मटेरियल 1, मटेरियल 2 हे अजून एक्स्ट्रा एलिमेंट असतात. ॲक्च्युली म्हणजे 2 मटेरियलचे कॉलम असतात. ओके, ते कसे असतील ते आपण नेक्स्ट जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन कशा पद्धतीने ते फाइंड आउट करायचे ते. ओके, नेक्स्ट आपण जे युनिट्सचे इन्फॉर्मेशन जेवढ्या प्रोसेस अकाउंटमध्ये मेन्शन करतो ना, तेवढ्या सर्व गोष्टी आपल्याला इथे फाइंड आउट करून घ्यायच्या असतात. म्हणजे त्याचे इक्विव्हॅलंट प्रोडक्शन आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचे असते. ओके, युनिट्सचे म्हणजे आपण वर्किंगमध्ये आपण बघा ओपनिंग WIP, युनिट इंट्रोड्यूस, ओके, ॲबनॉर्मल गेन, नॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल लॉस, या सर्व गोष्टी आपण इथे त्याचे आपण युनिट्स आपण मेन्शन करतो प्रोसेस अकाउंटमध्ये. तुम्ही पूर्वीचा प्रोसेस अकाउंट प्रिपेअर करताना ज्या ज्या पॉईंटला तुम्ही युनिट्स मेन्शन करत होता, युनिट्सच्या कॉलममध्ये ज्याचे युनिट्स मेन्शन करत होता, त्यांचे युनिट्स आपल्याला इथे त्याचं इक्विव्हॅलंट युनिट्स आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ते इथे मेन्शन करायचे असतात. ओके, दुसरी एक गोष्ट तुम्हाला एक सांगितली होती, ती एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यांचे आपल्याला इक्विव्हॅलंट युनिट ज्यांचे आपल्याला फाइंड आउट करायचे असतात ते ह्याच गोष्टी आहेत, ह्या 4 गोष्टी आहेत. ओके, 4 ते 5 गोष्टी आहेत. तर या 4-5 ते 5 गोष्टीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की नॉर्मल लॉसचे आपल्याला पर्सेंटेज आपल्याला प्रॉब्लेममध्ये कधीही दिलेले नसतील. ते स्क्रॅपचे पर्सेंटेज आपल्याला प्रोव्हाइड केलेले असतात. ते स्क्रॅपचे पर्सेंटेज आपल्याला या 3 गोष्टीसाठी असतात, ते स्क्रॅपचे पर्सेंटेज. पण त्या 3 गोष्टीपैकी फक्त नॉर्मल लॉसला ते पर्सेंटेज आपल्याला अप्लाय करायचे आहेत. सॉरी, ॲबनॉर्मल लॉसला ते अप्लाय करायचे आहेत पर्सेंटेज, जे प्रॉब्लेममध्ये स्क्रॅपचे पर्सेंटेज प्रोव्हाइड केले असतील ते. नॉर्मल लॉसला आपल्याला 100% प्रत्येक वेळेस आपल्याला 0% कन्सिडर करायचे आहेत. त्यामुळे नॉर्मल लॉस आपण 0 मेन्शन करणार आहोत. ॲबनॉर्मल गेनला आपल्याला प्रत्येक वेळेस 100% आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये कुठेही दिलेले नसणार आहेत. आपल्या त्या 100% आपलं ॲझम्पशन असणार आहे, ते आपल्याला 100%च आपल्याला कन्सिडर करायचे. नेक्स्ट फिनिश गुडसाठी सुद्धा आपल्याला कुठेही प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेले नसणार आहे. ते कम्प्लिटली प्रोसेस आहेत, कम्प्लिटली फिनिश आहेत. म्हणजे त्याचं जे आहे ते सर्व 100% त्याच्यावरती वर्किंग झालेलं आहे. ओके, म्हणजे 100% ते आपण यूज झालेले आहेत, 100% आपण युटिलाइज केलेले आहेत. ओके, त्यामुळे ते सुद्धा 100% कन्सिडर करायचे. ॲबनॉर्मल गेनसुद्धा त्याच टाईपमधले आहेत की ते आपण 100% आपले प्रोसेस आहेत आणि त्याच्यापासून आपला गेन झालेलं म्हणजे ते 100% आपले फिनिश आहेत. ओके, म्हणून ते आपल्याला ते सुद्धा आपलं ॲझम्पशन असणार आहे ते 100% आपले कंप्लीट झालेले आहेत. ओके, क्लोजिंग WIP आणि ॲबनॉर्मल लॉस या दोघांचे आपल्या पर्सेंटेज आपल्याला प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड करतील. ओके, क्लोजिंग WIPचे सुद्धा पर्सेंटेज आपल्याला प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड करतील आणि ॲबनॉर्मल लॉसचे सुद्धा, म्हणजे स्क्रॅप व्हॅल्यूचं जे पर्सेंटेज प्रोव्हाइड करतात ना, स्क्रॅपचे पर्सेंटेज जे प्रोव्हाइड करतात ते ॲबनॉर्मल लॉसला आपल्याला अप्लाय करायचे. कारण नॉर्मल लॉस तर 0 असणार आहे प्रत्येक वेळेस आणि ॲबनॉर्मल गेन प्रत्येक वेळेस आपल्या 100% असणार आहेत. ओके, त्यामुळे आपल्याला ॲप्लिकेशन कशाला करायचं, फक्त या 2 गोष्टींना. ओके, कारण फिनिश गुड सुद्धा 100% असणार आहे. ॲबनॉर्मल लॉस आणि क्लोजिंग WIP याचंच फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करताना आपल्याला त्याचे पर्सेंटेज आपल्याला प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेले असतील. ओके, तर इथे आपल्याला पर्सेंटेज जे असतील ते पर्सेंटेज मेन्शन करायचे. त्याची क्वांटिटी आपल्याला हे आउटपुट जे आपण क्वांटिटी मेन्शन करतो त्याला मल्टिप्लाय करून आपल्याला इथे क्वांटिटी आपल्या प्रत्येकाची आपल्याला फाइंड आउट करायची. पर्सेंटेजला मल्टिप्लाय करायचं म्हणजे क्वांटिटी इंटू पर्सेंटेज इज इक्वल टू आपल्याला इथली क्वांटिटी आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, नेक्स्ट आपण सेकंड आपण स्टेटमेंट आपण प्रिपेअर करतो, त्याला बोलतो स्टेटमेंट ऑफ कॉस्ट पर युनिट. ओके, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट पर युनिट आपण सेकंड इथे आपण इक्विव्हॅलंट प्रोडक्शन जे आहे ते इक्विव्हॅलंट युनिट्स आहेत ते आपण इथे आपण फाइंड आउट करणार त्याची टोटल. आणि ते इक्विव्हॅलंट युनिट यूज करून आपण त्या इक्विव्हॅलंट युनिटची कॉस्ट पर युनिट आपण फाइंड आउट करणार. त्यासाठी आपल्याला फर्स्ट आपल्याला टोटल कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करावी लागते. तर टोटल कॉस्ट फाइंड आउट करताना आपल्या इथे ओपनिंग स्टॉक फक्त वेटेड ॲव्हरेज मेथड असेल तेव्हाच मेन्शन करायचे. नेक्स्ट इनपुटचे जे एक्सपेन्सेस असतील ते आपल्याला मेन्शन करायचे. स्क्रॅप आपल्याला मटेरियलमधून आपल्याला लेस करायचे आणि आपल्याला टोटल कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, टोटल कॉस्ट फाइंड आउट करून जे इक्विव्हॅलंट युनिट्स आपण जे इथे फाइंड आउट केलेले आहेत या पर्टिक्युलर कंपोनंटचे ते आपल्याला इथे इक्विव्हॅलंट युनिट्स आपल्याला मेन्शन करायचे. टोटल कॉस्ट डिवाइड बाय इक्विव्हॅलंट युनिट करून तुम्ही कॉस्ट पर युनिट तुम्ही फाइंड आउट करणार आहात. ओके, आपलं हे सेकंड स्टेटमेंट आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता थर्ड स्टेटमेंटमध्ये पहिल्या 2 कंपोनंटमधल्या आपण गोष्टी आपण युटिलाइज करणार आहोत. ओके,
आता थर्ड जे आहे ना ते पूर्ण प्रोसेसमधल्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या सर्व अमाऊंट आपण थर्ड या स्टेटमेंटमध्ये आपण फाइंड आउट करणार आहोत, स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशनमध्ये. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला इक्विवॅलंट युनिट, कॉस्ट पर इक्विवॅलंट युनिट, फर्स्ट चार्टमध्ये आपण इक्विवॅलंट युनिट आपण फाइंड आउट केले, सेकंड चार्टमध्ये आपल्याला कॉस्ट पर इक्विवॅलंट युनिट फाइंड आउट झालेलं आहे. इथे आपण त्याची अमाऊंट आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, आणि आपण त्या अमाऊंटची टोटल करून हिच्या टोटल कॉलममध्ये आपण मेन्शन करणार आहोत. हे आपलं थर्ड स्टेटमेंट झालं. आणि फोर्थ आपल्याला प्रोसेस अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, जे आपण ऑर्डिनरीली प्रिपेअर करत होतो, जे पूर्वी जे प्रोसेस अकाउंट प्रिपेअर करत होतो तेच आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके, अशा सर्व ॲक्च्युली स्टेप्स आहेत. आता आपण प्रॉब्लेम बघूया. सेकंड प्रॉब्लेम आपण आता बघतोय, ॲव्हरेज मेथड सेकंड प्रॉब्लेम. सर्वात पहिल्यांदा वर्किंग करायचं आहे. वर्किंग करणं कंपल्सरी नाही आहे, पण आपण सुरुवातीच्या काही प्रॉब्लेमला आपण वर्किंग आपण मेन्शन करूया. ओके, सुरुवातीच्या काही प्रॉब्लेमला आपण वर्किंग मेन्शन करूया. बघा, वर्क इन प्रोग्रेस 500 युनिट्स आणि डेट्स आपल्याला प्रोव्हाइड केल्या. आता स्टेट, ओके मी स्टार्टिंगपासून रीड करतो. सेटे अँड सेटे प्रायव्हेट लिमिटेड गिव्स द फॉलोइंग पर्टिक्युलर रिलेटिंग टू द प्रोसेस पी इन द प्लांट फॉर द मंथ जानेवारी 2010. ओके, जानेवारी 2000 म्हणजे जानेवारीची फक्त आपल्या इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. वर्क इन प्रोग्रेस 500 युनिट्स ऑन 1/1/2010 म्हणजे ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस दिलेला, आपल्या ओपनिंग स्टॉक आपल्याला प्रोव्हाइड केलं किती 500 युनिट्स. त्यामुळे वर्किंगमध्ये आपण स्टार्टिंगला आपण मेन्शन करून घेऊया. ओके, वर्किंगमध्ये हे मी वर्किंगचा स्टेटमेंट इथे मेन्शन केलं 500 युनिट. आपण फक्त युनिट्स आपण फाइंड आउट करणार आहोत वर्किंगमध्ये. ओके, 500 युनिट्स ओपनिंग WIP. नेक्स्ट आहे डिग्री ऑफ कंप्लीशन. हे डिग्री ऑफ कंप्लीशन आपल्याला दिलेलं आहे, प्रोव्हाइड केलं की हे जे युनिट्स आहेत ते किती पर्सेंट आपण कंप्लीट केलेले आहेत. ओके, ऑलरेडी किती पर्सेंट कंप्लीट आहे ते इथे प्रोव्हाइड केलं आणि त्याचे रुपीज आपल्याला प्रोव्हाइड केले, त्या टोटल रुपीज इथे मेन्शन केलेले आहेत. ओके, नेक्स्ट आहेत युनिट इंट्रोड्यूस ड्युरिंग द मंथ. ओके, किती युनिट्स इंट्रोड्यूस केले तर 19,500 युनिट्स आपल्याला इंट्रोड्यूस केलेले आहेत. ओके, 19,500 युनिट्स आपले इंट्रोड्यूस केले आहेत प्रोसेसमध्ये आणि त्या प्रोसेसमध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे त्याची ही कॉस्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड. ओके, नेक्स्ट आपल्याला ही काही युनिट्सची इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस म्हणजे ह्या करंट प्रोसेसचा आउटपुट आहे. ओके, किती आहे 18,200 युनिट्स. आउटपुट आपण मेन्शन करून घेऊया 18,000, सॉरी हे पण आपल्याला मेन्शन करायचे आहेत ना. युनिट इंट्रोड्यूस 19,500, युनिट इंट्रोड्यूस 19,500. ओके, नेक्स्ट आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस किती आहेत, आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस 18,200. ओके, समजतं आहे ना, 18,200 इथे आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे 18,200 आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. ओके, नंतर युनिट्स आपल्याला स्क्रॅप आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत. युनिट स्क्रॅप किती आहेत तर 1,400. आपला स्क्रॅप आपल्याला असे डायरेक्टली आपल्याला कुठे मेन्शन करायचे नाही, बिकॉज स्क्रॅप हे जे स्क्रॅप आहे त्याच्यामध्ये 3 कंपोनंट इन्क्लूड आहेत. ते म्हणजे नॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल लॉस आणि ॲबनॉर्मल गेन. त्यातले कुठले तरी 2 कंपोनंट याच्यामध्ये असणार आहेत. ओके, नॉर्मल लॉस आणि ॲबनॉर्मल गेन किंवा नॉर्मल लॉस आणि ॲबनॉर्मल लॉस. ओके, पण ते आपल्याला कन्फर्म माहीत नाही, त्यामुळे आत्ता आपण इथे ट्रान्सफर करताना हे कुठेही ट्रान्सफर करायचे नाही आहेत. ओके, आपल्या नॉर्मल लॉसची इन्फॉर्मेशन आपल्या खाली दिली आहे तेव्हा आपण फक्त नॉर्मल लॉस आपण मेन्शन करणार आहोत. बॅलन्सिंग अमाऊंट आपण रिमेनिंग अमाऊंट आपल्या त्याच्यावरती फाइंड आउट होते. ओके, त्यामुळे आपण हे कुठेही मेन्शन करत नाही आहोत आता. ओके, नेक्स्ट आहे वर्क इन प्रोग्रेस. हा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. क्लोजिंग स्टॉक आहे 400 युनिट्स. ओके, 400 युनिट आपला क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग WIP 400. ओके, 400 युनिट क्लोजिंग WIP. त्याचे डिग्री ऑफ कंप्लीशन आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत 100%, 50%, 50%. ओके, आणि युनिट स्क्रॅपचे सुद्धा प्रोव्हाइड केले आहेत 100%, 80% आणि 80%. हे आपले युनिट स्क्रॅपचे आपल्याला युटिलाइज करायचे ॲबनॉर्मल गेन किंवा ॲबनॉर्मल लॉससाठी. ओके, हे वर्किंग प्रोग्रेसचे आपल्याला यूज करायचे आहेत क्लोजिंग WIPसाठी आणि हे जे वरती प्रोव्हाइड केले ते ओपनिंग WIPसाठी आपल्याला युटिलाइज करायचे आहे डिग्री ऑफ कंप्लीशन. ओके, पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, नॉर्मल लॉस आपल्याला प्रोव्हाइड केला. नॉर्मल लॉस इन प्रोसेसिंग इज 5% ऑफ टोटल इनपुट. ओके, फक्त टोटल इनपुटवरती मेन्शन केले. तर टोटल इनपुट आपलं किती आहे 500 प्लस 19,500 म्हणजे आपला टोटल इनपुट आहे 20,000 युनिट्स आहे. त्याच्यावरती 5% म्हणजे आपले किती येतील नॉर्मल लॉस 1,000 युनिट्स. 20,000 वरती 5%. ओके, आणि त्याची आपल्याला स्क्रॅप व्हॅल्यूची अमाऊंट आपल्याला प्रोव्हाइड केली 2.5 ईच. ओके, आपण सेकंड स्टेटमेंटमध्ये आपण स्क्रॅप व्हॅल्यूची अमाऊंट आपण मायनस करतो, त्याच्यासाठी आपल्याला हे यूज करायला लागेल. आणि त्याने आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलं तेच आपलं अकाउंट्स प्रिपेअर करायला सांगितलं. स्टेटमेंट ऑफ इक्विवॅलंट प्रोडक्शन, नेक्स्ट स्टेटमेंट ऑफ कॉस्ट पर इक्विवॅलंट युनिट आणि लास्ट स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन आणि फायनली आपण प्रोसेस अकाउंट आपण प्रिपेअर करणार आहोत. आता आपलं बघा युनिट्स आहेत ना, त्यावरून आपल्याला बॅलन्सिंग अमाऊंट आता आपल्याला फाइंड आउट करायचे, कारण की ॲबनॉर्मल लॉस आहे का गेन आहे हे आपल्याला ही बॅलन्सिंग अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होईल. आयदर ॲबनॉर्मल लॉस असेल किंवा गेन असेल. तर आपण टोटल करूया, क्रेडिट साईड टोटल आहे का डेबिट साईड टोटल जास्त आहे ती. इथे 20,000 येते
ओके, ही टोटल आपली होते 20,000. ओके, आणि क्रेडिट साईडची टोटल आहे 19,600. म्हणजे इथे लॉस येतो आहे. ओके, 400 युनिट्स लॉस येतो आहे. ओके, आपल्या टोटल आपला टॅली होते आता 400 युनिट्स आपला लॉस होतो आहे. त्यामुळे आपला ॲबनॉर्मल लॉस आहे आपल्या प्रॉब्लेममध्ये, ॲबनॉर्मल गेन नाही आहे ह्या प्रॉब्लेममध्ये. ओके, या प्रॉब्लेममध्ये ॲबनॉर्मल लॉस आहे, गेन नाही आहे. ओके, आता आपण स्टार्ट करूया. ही आपण वर्किंग आपण प्रिपेअर केलं आहे. तर आपल्याला ओपनिंग WIP मेन्शन करायचे आहेत 500. आपल्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा ते दिलेले आहेत. ओपनिंग WIP इथे 500 युनिट्स. ओके, नेक्स्ट युनिट इंट्रोड्यूस सुद्धा आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केले आहेत 19,500. इथे आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत 19,500. ओके, आता आपण मेथड आपण फॉलो करतो आहे. आपल्याला त्यांनी मेथड सांगितलेली इथे फॉलो करायला, यूज ॲव्हरेज मेथड. ओके, प्रॉब्लेममध्ये जरी मेन्शन नसेल केलं ना, कुठलीही मेथड मेन्शन केलेलं नाही आहे प्रॉब्लेममध्ये, तर आपल्याला ॲव्हरेज मेथड आपल्याला फॉलो करायचे. आणि कधी स्पेसिफिकली मेन्शन केले फिफो मेथड फॉलो करायचे, तर आपल्याला फिफो फॉलो करायचे. ओके, प्रॉब्लेममध्ये ॲव्हरेज मेथड मेन्शन केले म्हणून आपण ॲव्हरेज मेथडच आपण फॉलो करणार आहोत. आणि कधी दिलं नसतं तरीसुद्धा आपण ॲव्हरेज मेथडच आपण फॉलो केली असती. ओके, आणि प्रॉब्लेममध्ये कधी स्पेसिफिकली मेन्शन केलं फिफो मेथडनी सॉल्व करा, तरच आपण फिफो मेथडनी आपण सॉल्व करणार आहोत. ओके, तर ह्या काही गोष्टी आहेत ना, त्या लक्षात ठेवा तुम्ही, की प्रॉब्लेममध्ये कधी इन्फॉर्मेशन आपल्याला कधी कुठली मेथड आहे ती प्रोव्हाइड नाही केली तरीसुद्धा आपण ॲव्हरेज मेथड आपण फॉलो करणार आहोत. ओके, माझा आवाज क्लिअर येतोय ना? आवाज क्लिअर येतोय ना माझा? ओके, थँक्यू. ओके, आता आपण सॉल्व करायला. ओके ओके, ओपनिंग WIP आता आपण मेथड आपण फॉलो करतो, वेटेड ॲव्हरेज मेथड आपण फॉलो करतो. त्यामुळे ओपनिंग WIP आपल्याला इथे मेन्शन करायचे नाही आहेत. आपण हे फक्त इनपुट कॉलममध्ये मेन्शन करण्यासाठी आपण इथे पर्टिक्युलरमध्ये आपण मेन्शन केले आहेत. आउटपुट कॉलममध्ये आपल्याला ओपनिंग WIP मेन्शन करायचे नाहीत. का मेन्शन करायचे नाहीत? कारण आपण वेटेड ॲव्हरेज मेथड आपण फॉलो करतो आहे. कधी आपण कधी फिफो मेथड कधी फॉलो करत असतो ना, तर आपण इथे ओपनिंग WIP आपण मेन्शन केले असते. ओके, पण आत्ता आपण मेन्शन करणार नाही आहोत कारण आपण वेटेड ॲव्हरेज मेथड आपण फॉलो करतो आहे. नेक्स्ट युनिट इंट्रोड्यूस आपण इकडे आपण मेन्शन केलेले आहेत. ओके, नेक्स्ट युनिट इंट्रोड्यूस फिनिश अँड ट्रान्सफर आपण किती नेक्स्ट प्रोसेसला आपण किती आपण ट्रान्सफर करतो आहे, तर आपल्याला ते इथे मेन्शन करायचे. ते आपण इथे सुद्धा आपण मेन्शन करून घेतलेत वर्किंगमध्ये 18,200. त्यामुळे आपले इथे मेन्शन होतील 18,200. मी प्रॉब्लेममध्ये तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो ते कुठे आहेत. हे बघा, इथे आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत प्रॉब्लेममध्ये 18,200. ओके, नेक्स्ट नॉर्मल लॉस. नॉर्मल लॉस आपण फाइंड आउट केलेला ऑलरेडी 5% ऑन टोटल इनपुट सांगितले. आपले टोटल इनपुट होते 20,000. ओके, आपले इथे टोटल इनपुट होते 20,000. ओके, इनपुट कॉलम एवढ्याच गोष्टी असणार आहेत, त्यामुळे मी ते डायरेक्ट मेन्शन करतो. 20,000 येते आहेत आपले टोटल. ओके, त्या टोटलवरती आपल्याला 5% सांगितलेलं आहे, त्यामुळे आपला नॉर्मल लॉस येते 1,000. आपण ऑलरेडी आपण वर्किंगमध्ये ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेले होते 1,000. ओके, अरे हो, आणि आपल्याला ओके आपण आधी हे मेन्शन करून घेऊया कारण फिनिश अँड ट्रान्सफर मेन्शन करा. फिनिश अँड ट्रान्सफरला आपल्याला किती % मेन्शन करायचे आउटपुट ट्रान्सफरला? इथे आपला पर्सेंटेज आपण मेन्शन करतो. आउटपुट ट्रान्सफरला आपल्याला ऑलवेज 100% आपल्याला कन्सिडर करायचे. ओके, त्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी 100% मेन्शन करतो आहे. आपण हे ऑलरेडी आपण इथे पण डिस्कस केलं. ओके, फिनिश गुड्स किंवा आउटपुट जे आहे त्याला आपलं 100% आपल्याला कन्सिडर करायचं. तर 100% आहेत आपले, म्हणून 18,200 इंटू 100% इंटू 100%. ओके, 18,200. ओके, इथे सुद्धा 18,200 आणि इथे सुद्धा येतील 18,200 कारण 100% आहेत. ओके, नॉर्मल लॉस लक्षात ठेवा कधीच आपल्याला मेन्शन करायचे नाही. तुम्ही प्रॉब्लेममध्ये डॅश मेन्शन करणार. इथे डॅश मेन्शन करायला एक्सेलमध्ये अलाउड नाही आहे, त्यामुळे मी डॅश मेन्शन नाही करू शकत आहे. इथे 0 मेन्शन करण्याची गरज नाही आहे, डॅश मेन्शन करायचं आहे. ओके, नॉर्मल लॉसच्या ठिकाणी सर्व ठिकाणी डॅश मेन्शन होईल. ओके, नेक्स्ट ॲबनॉर्मल लॉस आपण ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेलं आहे किती 400. ओके, तर इथे ॲबनॉर्मल लॉस आपण 400 आपण मेन्शन करणार आहोत. आणि त्याचे आपल्याला पर्सेंटेज आपल्याला प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केले. स्क्रॅप व्हॅल्यूचे जे पर्सेंटेज असतात ते आपल्याला अप्लाय करायचे आहेत ॲबनॉर्मल लॉसला. बघा, स्क्रॅप व्हॅल्यूचे पर्सेंटेज युनिट स्क्रॅप, आणि त्याचे आपल्याला इथे पर्सेंटेज आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत 100%, 80% आणि 80%. तर तेवढे आपल्याला पर्सेंटेज आपल्याला तिथे मेन्शन करायला लागतील. ओके, मटेरियल 100% आहे, लेबर 80%. मटेरियल 100%, लेबर 80% आणि ओव्हरहेडसुद्धा 80%. ओके, त्याच्यावरून आपल्या पर्सेंटेज आपल्या 100% म्हणजे 400 रुपीजच येतील. 80% म्हणजे येतील 400 इंटू 80 डिवाइड बाय 100, 80%. 320 येत आहेत आणि इथे सुद्धा 320 येतील कारण 80%च आहेत. ओके, 80% आहेत त्यामुळे 320 येतील. ओके, नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे
क्लोजिंग WIP. पण हे बघा, ही गोष्ट आपण ट्रान्सफर केली, ही पण ट्रान्सफर केली. ओके, ही आपण ट्रान्सफर केली, इनपुट आपण ट्रान्सफर केलेले आहेत ऑलरेडी. आता आपण फक्त क्लोजिंग WIP आपल्याला ट्रान्सफर करायचे राहिले. क्लोजिंग WIP आहे 400 युनिट्स. ओके, जे आपल्या प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले होते. क्लोजिंग WIP इथे आपल्याला प्रोव्हाइड केले होते. क्लोजिंग WIP 400 युनिट्स क्लोजिंग बॅलन्स. ओके, तर 400 युनिट्स आणि त्याचे डिग्री ऑफ कम्प्लिशन आपल्या इथेच आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. डिग्री ऑफ कम्प्लिशन 100%, 50% आणि 50%. त्यामुळे तेवढे आपण मेन्शन करणार आहोत. मटेरियल 100% आहे. ओके, लेबर अँड ओव्हरहेड 50-50% आहे. 50 अँड 50% आहे. ओके, त्यावरून इथे 400च्या 100% 400, 400च्या 50% 200 अँड 400च्या 50% 200. ओके, आपल्या जेवढ्या गोष्टी आपल्या मेन्शन करायच्या होत्या त्या सर्व आपल्या मेन्शन करून झालेल्या आहेत. आता फक्त टोटल फाइंड आउट करा. या सर्वांची टोटल किती होईल? 20,000 येईल. क्वांटिटीची फक्त टोटल करा. मटेरियल 19,000, लेबर 18,720 अँड ओव्हरहेड 18,720. ओके, आपलं फर्स्ट स्टेटमेंट आपलं कंप्लीट झालेलं आहे. फर्स्ट स्टेटमेंटमध्ये आपण इक्विवॅलंट युनिट आपण फाइंड आउट केले. मटेरियलचे इक्विवॅलंट युनिट आले आहेत 19,000, लेबरचे इक्विवॅलंट युनिट आहेत 18,720 आणि ओव्हरहेडचे इक्विवॅलंट युनिट आहेत 18,720. ओके, कोणाला या स्टेटमेंटमध्ये काही डिफिकल्टी आहे? हां, हे जे दोन गोष्टी आहेत ना, ॲबनॉर्मल गेन आणि फिनिश गुड्स, त्याचे 100% कंपल्सरी. याचे पर्सेंटेज तुम्हाला प्रॉब्लेममध्ये कधीच देणार नाही. ते 100%च आपल्याला ॲझम्पशन आहे आपलं, ते 100%च आपल्याला कन्सिडर करा. फिनिश गुड्स म्हणजे आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. ओके, कधी लास्ट प्रोसेस असेल तर फिनिश गुड्स, फर्स्ट प्रोसेस असेल तर आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. तर जे असणार आहे ते 100%. नॉर्मल लॉस प्रत्येक वेळेस 0च. आणि ह्या दोघांचे आपल्याला पर्सेंटेज आपल्याला प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड करणार आणि ओपनिंग स्टॉकचे सुद्धा प्रोव्हाइड करणार. जसे आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिले आहेत बघा, ओपनिंग स्टॉकचे पर्सेंटेज. स्क्रॅपमध्ये फक्त आपल्याला ॲबनॉर्मल लॉसचे पर्सेंटेज आपल्याला प्रोव्हाइड करतात. ॲबनॉर्मल लॉसचे, कारण आपण ऑलरेडी डिस्कस केलं की ॲबनॉर्मल गेन आपल्याला प्रत्येक वेळेस 100% ॲझ्युम करायचं आहे आणि नॉर्मल लॉस आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला 0% आपल्याला ॲझ्युम करायचं आहे. ओके, त्यामुळे ते नीलच आपल्याला मेन्शन करायचे. नॉर्मल लॉसचे नील मेन्शन करायचे. त्यामुळे स्क्रॅप व्हॅल्यूचे रेट जे प्रोव्हाइड करतात ना, ते फक्त आपल्याला ॲबनॉर्मल लॉससाठी यूज करायचे. ओके, तू प्रश्न काय विचारला? ॲबनॉर्मल गेन आणि फिनिश गुडचे आपला पर्सेंटेज 100% कन्सिडर करायचे, तेच विचारलंस ना तू? अशी सिच्युएशनच नसणार आहे. अशी सिच्युएशनच नसणार आहे. कधी इक्विवॅलंट प्रोडक्शनचा कधी प्रॉब्लेम असेल ना, तर ते कंपल्सरी द्यावे लागतील. मग त्या प्रॉब्लेममध्ये मिस्टेक आहे. कधी दिले नसतील ना, तर ते प्रॉब्लेममध्ये मिस्टेक आहे. ते पर्सेंटेज त्यांना कंपल्सरी द्यावेच लागतील प्रॉब्लेममध्ये. तुम्ही त्याच्याशिवाय कॅल्क्युलेशन करूच शकत नाही या दोन गोष्टीसाठी. कधी पर्सेंटेज कधी ह्या दोन गोष्टीचे कधी प्रोव्हाइड नाही केले म्हणजे त्या गोष्टी नसतील तरी प्रॉब्लेममध्ये, म्हणजे ते कम्प्लिटली नसतील, म्हणजे क्लोजिंग WIP नसेलच पूर्ण प्रॉब्लेममध्ये, तरच ते देणार नाही पर्सेंटेज. पण क्लोजिंग WIP जे युनिट्स पण दिले आहेत आणि पर्सेंटेज दिलेलं नाही आहे, तर ते प्रॉब्लेम रॉंग आहे. ओके, असं होणारच नाही. क्लिअर आहे? ह्या दोघांचे पर्सेंटेज तुम्हाला कंपल्सरीली प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड करणारच. ओके, क्लिअर आहे? या दोघांचे 100% कंपल्सरीली, या दोघांचे तुम्हाला कंपल्सरीली प्रोव्हाइड करणार प्रॉब्लेममध्ये. नॉर्मल लॉस 0%. ओके, ओपनिंग WIPचे जे पर्सेंटेज आहेत ना, ते कधी वेटेड ॲव्हरेज मेथड असेल ना तर नाही प्रोव्हाइड केले तरीसुद्धा चालतात. पण फिफो मेथड असेल तर कंपल्सरी प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. आता का ते आपण फिफो मेथड आपण सॉल्व करू तेव्हा तुम्हाला क्लिअर होईल. ओके, आत्ता बघा आपण इथे आपण ओपनिंग WIP आपण मेन्शन नाही केलेलं आहे. इथे आपण ओपनिंग WIP आपण मेन्शन नाही केलेलं आहे कारण की आपण वेटेड ॲव्हरेज मेथड आपण फॉलो करतो. इथे आपण ॲव्हरेज करून आपण डायरेक्ट मेन्शन करतो आउटपुट. पण कधी फिफो मेथड असेल तर आपण ओपनिंग WIP सुद्धा इथे मेन्शन करतो. त्यामुळे कधी फिफो मेथड असेल तर ओपनिंग WIP जे पर्सेंटेज देणं कंपल्सरी आहे. विदाऊट पर्सेंटेज तुम्ही कॅल्क्युलेट करू शकत नाही, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही. ओके, पण कधी वेटेड ॲव्हरेज मेथड असेल आणि तुम्हाला ओपनिंग WIPचे कधी पर्सेंटेज नाही दिले तर काही प्रॉब्लेम होत नाही, कारण की तुम्हाला ते कॅल्क्युलेट करण्याची गरजच नाही आहे. ओके, समजलं आता तरी? ओके, आता नेक्स्ट आपण स्टेटमेंट बघूया. नेक्स्ट स्टेटमेंटमध्ये आपल्या फर्स्ट स्टेटमेंटमधल्या काही गोष्टी घ्यायच्यात आणि कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेममध्ये बघायचं आहे. कॉस्टची इन्फॉर्मेशन आपल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड करते. ओके, आता आपण फिफो मेथड आपण फॉलो करतो, त्यामुळे आपल्याला ओपनिंग स्टॉकची इन्फॉर्मेशन प्रॉब्लेममध्ये इथे कंपल्सरीली दिली असेल.
जेव्हा आपण आपण वेटेड ॲव्हरेज मेथड आपण फॉलो करतो ना, तर वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये ना या ओपनिंगची WIP असते ना त्याची कॉस्टमधली इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली असते. ओके, तर ही आपल्याला इथे यूज करायची आहे. फक्त वेटेड ॲव्हरेज मेथडमध्येच आपण ही फक्त इन्फॉर्मेशन इथे मेन्शन करतो. ओपनिंग स्टॉक किती आहे? 12,000. मटेरियल 12,000 आहे. मटेरियल 12,000, लेबर 7,200 अँड ओव्हरहेड 16,000. ओके, ते ॲज इट इज आपल्याला मेन्शन करून घ्यायचे. कुठून आपण यूज केले? इथून आपण यूज केलेले आहेत. ओके, हे आपण ॲज इट इज आपण डेटा ओपनिंग WIPचा आपण मेन्शन केलेला आहे. कॉस्ट इन्फॉर्मेशन आपण मेन्शन केलेली आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला त्याच्यामध्ये करंट कॉस्ट इन्कर्ड आपल्याला इन्क्लूड करायचे. करंट प्रोसेसिंग कॉस्ट किती आहे तर ही आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, प्रोसेसिंग कॉस्ट इन्कर्ड ड्युरिंग द मंथ. ओके, तर ती आपल्याला ॲज इट इज आपल्याला त्या खालोखाला मेन्शन करायचे. 4,65,500. मटेरियलच्या खाली 4,65,500. लेबर किती मेन्शन केलेलं आहे? 1,80,000. लेबर 1,80,000. ओके, आणि ओव्हरहेड किती मेन्शन केलेलं आहे? ओव्हरहेड मेन्शन केलं 2,64,800. 2,64,800. ओके, ओव्हरहेड मेन्शन केलेले आहे. तर आपण ते ॲज इट इज आपण मेन्शन करून घेतले इनपुटची कॉस्ट. नेक्स्ट स्क्रॅपची इन्फॉर्मेशन आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे पर युनिटची. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं इथे आपला स्क्रॅपची पर युनिटची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. किती आहे? 2.5 ईच. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितलेली आहे मी की स्क्रॅप मेन्शन करताना फक्त नॉर्मल लॉसचे युनिट तिथे मेन्शन करायचे आणि त्या युनिटला ह्या स्क्रॅप व्हॅल्यूच्या रेटने मल्टिप्लाय करायचे. फक्त नॉर्मल लॉसचे युनिट. टोटल स्क्रॅप मेन्शन करायचा नाही. इथं टोटल कॉस्ट आहे स्क्रॅप आहे 1,400. पण आपण 1,400ची आपण इन्फॉर्मेशन तिथे मेन्शन करणार नाही आहे. आपण किती इन्फॉर्मेशन मेन्शन करणार? फक्त नॉर्मल लॉसमध्ये जेवढे युनिट्स आहेत तेवढेच. नॉर्मल लॉसमध्ये किती युनिट्स आहेत? नॉर्मल लॉसमध्ये युनिट्स आहेत 1,000 युनिट्स आहेत नॉर्मल लॉसमध्ये. हे 1,000 युनिट्स आहेत आपल्या नॉर्मल लॉसमध्ये. त्यामुळे आपल्याला इथे स्क्रॅप फाइंड आउट करताना 1,000 युनिट्स इंटू आपण आत्ताच आपण रेट बघितलेला ना किती होता? 2.5. प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड. ओके, 2.5 आपल्याला दिलेला होता तो आपण इथे मल्टिप्लाय केला 1,000 युनिट्सनी. आपल्याला स्क्रॅप व्हॅल्यू इथे फाइंड आउट झाली. आणि ही सेम स्क्रॅप व्हॅल्यू आपण फायनल आपण जेव्हा आपण प्रोसेस अकाउंट आपण प्रिपेअर करणार आहोत तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण ती ट्रान्सफर करणार आहोत ॲज इट इज 2,500 रुपीज. ओके, आता आपल्याला इथे काय फाइंड आउट करायचं आहे? टोटल कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ओपनिंग स्टॉक प्लस इनपुट कॉस्ट मायनस स्क्रॅप. ओके, लेबरची. ओके, आणि फायनली ओव्हरहेड. ही आपल्याला टोटल कॉस्ट आता फाइंड आउट झाली. आता नेक्स्ट आपल्याला मेन्शन करायचे इक्विव्हॅलंट युनिट्स आपल्याला मेन्शन करायचे. ओके, नेक्स्ट आपल्याला मेन्शन करायचे इक्विव्हॅलंट युनिट्स. ते आपण ऑलरेडी आपण फाइंड आउट केले तिथे. मटेरियलचे किती आहेत इक्विव्हॅलंट युनिट? 19,000. ओके, इथे मटेरियलचे युनिट्स आपण फाइंड आउट केले फर्स्ट स्टेटमेंटमध्ये 19,000. लेबरचे किती आहेत? 18,720. आणि ओव्हरहेडचे किती आहेत? 18,720. ओके, ते आपण ॲज इट इज आपण इथे मेन्शन करणार आहोत. ओके, मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड. ओके, तिघांचे आपण इथे मेन्शन करणार आहोत. इक्विव्हॅलंट युनिट मटेरियलचे किती आहेत? 19,000. लेबर 18,720 अँड ओव्हरहेड 18,720. ओके, ते आपल्याला ॲज इट इज आपल्याला मेन्शन करून घ्यायचे आहेत फर्स्ट स्टेटमेंटचे आन्सर. आता आपल्याला इथे कॉस्ट पर इक्विव्हॅलंट युनिट फाइंड आउट करायचे. कॉस्ट पर इक्विव्हॅलंट युनिट फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय? टोटल कॉस्ट आपण हे जे फाइंड आउट केलेत ते डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट युनिट. ओके, त्यामुळे आता इथे आपण फॉर्म्युला यूज करून आपण आन्सर फाइंड आउट करूया. टोटल कॉस्ट 4,75,000 डिवाइड बाय इक्विव्हॅलंट युनिट 19,000. 25 रुपीज आले. ओके, नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं टोटल कॉस्ट मायनस डिवाइड बाय इक्विव्हॅलंट युनिट. सॉरी, काय केलं आपण? टोटल कॉस्ट डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट युनिट 10 रुपीज. ओके, अँड थर्ड ओव्हरहेडची टोटल कॉस्ट डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट युनिट 15 रुपीज. ओके, ही आपली फायनल आन्सर आहे. ओके, हे आपलं सेकंड स्टेजचं आपलं फायनल आन्सर आलं. हे फर्स्ट स्टेजचं आन्सर आहे. आता या दोन्ही स्टेजचे आन्सर आपण थर्ड स्टेटमेंटमध्ये आपण यूज करणार आहोत. ओके, दोन्ही स्टेपचे आन्सर आपलं थर्ड स्टेजमध्ये आपण यूज करणार आहोत. आता थर्ड स्टेपमध्ये आपल्याला काय काय फाइंड आउट करावं लागतं? तर ह्या ज्या गोष्टी मेन्शन केल्यात ना तेवढ्या आपल्याला फाइंड आउट कराव्या लागतात. ॲबनॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल गेन, नॉर्मल लॉस आपल्याला फाइंड आउट करण्याची गरज नाही कारण ऑलरेडी ते आपल्याला माहिती असतात. स्क्रॅप व्हॅल्यूच्या रेटने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. नेक्स्ट आपल्याला ॲबनॉर्मल लॉस फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट आपल्याला क्लोजिंग WIP फाइंड आउट करायची आणि आउटपुट आपल्याला फाइंड आउट करायचे. आउटपुट त्याच्या आपल्याला अमाऊंट्स इथे आपण फाइंड आउट करतो थर्ड स्टेटमेंटमध्ये. ओके, आणि ते फाइंड आउट करण्यासाठी इथे आपण कॉलम आपण प्रिपेअर करतो. फर्स्ट स्टेजचा आन्सर,
इंटू सेकंड स्टेजचा आन्सर, दोघांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला हे अमाऊंट फाइंड आउट होईल. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये 3 कंपोनंट इन्क्लूड असतात, मटेरियल, लेबर, ओव्हरहेड. इथेसुद्धा मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड. आता हे 3 कंपोनंट कधी 4सुद्धा होतात. मी तुम्हाला सांगितलं आहे मटेरियल आपण फर्स्ट स्टेटमेंटमध्ये जेवढे आपण कंपोनंट मेन्शन करतो ना तेवढे कंपोनंट त्या प्रत्येक हेड अंडर इन्क्लूड असणार आहेत. ओके, आता इथे मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड हे 3च कंपोनंट आहेत. म्हणून आपण थर्ड स्टेटमेंटमध्ये बघा मेन्शन करताना मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड हे आपलं मेन आपलं हे आहे. ओके, आउटपुट आपण फाइंड आउट करणार आहोत, ॲबनॉर्मल लॉस आपण फाइंड आउट करणार आहोत आणि क्लोजिंग WIP आपण फाइंड आउट करणार. या 3 गोष्टी आपण या स्टेटमेंटमध्ये आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, तर 3 गोष्टी फाइंड आउट करताना फर्स्ट स्टेपचा आन्सर आपल्याला इथे मेन्शन करायचे, इक्विव्हॅलंट युनिट्स आपल्याला मेन्शन करायचे मटेरियलचे, नंतर लेबरचे, नंतर ओव्हरहेडचे, असं आपल्याला मेन्शन करायचे. म्हणजे फर्स्ट आपण आउटपुट आपण फाइंड आउट करून घेऊया. आता आउटपुट फाइंड आउट करण्यासाठी बघा मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड ह्या पर्टिक्युलर आउटपुटची किती इक्विव्हॅलंट युनिट्स आहेत ते आपल्याला मेन्शन करा. आता आउटपुटचे किती इक्विव्हॅलंट युनिट्स आहेत तर आपल्याला इथे माहिती आहे. बघा आपण काय आपण फाइंड आउट करतो आहे, आउटपुट. आउटपुट म्हणजे हे आहेत आउटपुट, ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. त्याच्या मटेरियलचे इक्विव्हॅलंट युनिट किती आहेत, 18,200. लेबरचे किती आहेत, 18,200 आणि ओव्हरहेडचे किती आहेत, 18,200. ओके, त्यामुळे तिन्ही ठिकाणी आपण 18,200 आपण मेन्शन करणार आहोत. ओके, मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड. मटेरियल किती, 18,200. लेबर किती, 18,200. आपण काय मेन्शन करतो आहे, इक्विव्हॅलंट युनिट्स आपण मेन्शन करतो आहे. आणि ओव्हरहेडचे किती, 18,200. आता कॉस्ट पर युनिट, कॉस्ट पर युनिट आपण सेकंड स्टेटमेंटमध्ये आपण फाइंड आउट केलेली आहे. आपण इथे आपण फाइंड आउट केली आहे. मटेरियलची किती आहे कॉस्ट, 25. लेबरची किती आहे, 10. आणि ओव्हरहेडची किती आहे, 15. मग ते आपण इथे मेन्शन करणार आहोत. मटेरियल आपण मेन्शन करतो आहे, मटेरियलची किती कॉस्ट आहे, 25. लेबरची किती कॉस्ट आहे, 10. आणि ओव्हरहेडची किती कॉस्ट आहे, 15. ओके, नेक्स्ट आपण मल्टिप्लाय करून इथे अमाऊंट आपण फाइंड आउट करणार. ओके, 18,200 इंटू 25, 18,200 इंटू 10 अँड 18,200 इंटू 15. ओके, या तिघांची टोटल म्हणजे तुमचा फाइंड आउट होणार आहे आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेसची अमाऊंट. तिघांची टोटल म्हणजे इथे सम करा. ओके, इट इज 9,10,000. ओके, आपला फर्स्ट स्टेपचा आपला आन्सर आलेला आहे. ओके, आउटपुटचा आपल्याला आन्सर आपल्या इथे फाइंड आउट झालेला आहे. ओके, नेक्स्ट आता ॲबनॉर्मल लॉस आपण फाइंड आउट करूया. ॲबनॉर्मल लॉसची आपण अमाऊंट आपण फाइंड आउट करूया. ॲबनॉर्मल लॉसची अमाऊंट किती आहे, परत आता ॲबनॉर्मल लॉसचे इक्विव्हॅलंट युनिट्स आपल्या फर्स्ट स्टेपमधून घ्यायचे आहेत, फक्त ॲबनॉर्मल लॉसच्या. तर आता बघा फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला इक्विव्हॅलंट युनिट्स ॲबनॉर्मल लॉसचे किती आहेत. बघा हा ॲबनॉर्मल लॉस आहे, त्याचे मटेरियलचे युनिट्स किती आहेत, 400 इक्विव्हॅलंट युनिट्स. लेबरचे किती आहेत, 320. ओके, आणि फायनली ओव्हरहेडचे किती आहेत, 320. तर आपल्याला एवढेच आपल्याला इथे मेन्शन करायचे आहेत. ॲबनॉर्मल लॉस आपण मेन्शन करतो, तर ॲबनॉर्मल लॉसचे इक्विव्हॅलंट युनिट्स आपल्याला मेन्शन करायचे आहेत, 400, 320 आणि 320. ओके, तर आता मेन्शन करूया आपण 400, लेबर 320, ओव्हरहेड 320. ओके, नेक्स्ट कॉस्ट पर इक्विव्हॅलंट युनिट्स आपल्याला लिहिते ऑलरेडी आपण फाइंड आउट केले, ती मेन्शन करून घ्या. कॉस्ट पर इक्विव्हॅलंट युनिट 25, 10 अँड 15. आता मल्टिप्लिकेशन करून आता अमाऊंट फाइंड आउट करा. मल्टिप्लिकेशन करून 400 इंटू 25. ओके, नेक्स्ट 320 इंटू 10 अँड फायनली 320 इंटू 15. ओके, इथे आता टोटल करा त्याची किती होते तिघांची. ओके, 18,000 रुपीज. म्हणजे आपलं हे आन्सर आपल्याला फाइंड आउट झालेलं आहे. ॲबनॉर्मल लॉस आपला फाइंड आउट झालेला आहे 18,000 रुपीज. ओके, आता आपल्याला फायनली आपल्याला फाइंड आउट करायचं आहे क्लोजिंग WIP आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, फायनली आपल्याला क्लोजिंग WIP फाइंड आउट करूया. आता क्लोजिंग WIPचे इक्विव्हॅलंट युनिट्स आपल्या फर्स्ट स्टेटमेंटमधून आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. फर्स्ट स्टेटमेंटमध्ये क्लोजिंग WIPचे इक्विव्हॅलंट युनिट. ओके, आपलं फर्स्ट स्टेटमेंट आहे क्लोजिंग WIP आपण इथे मेन्शन केलेलं आहे. त्याच्या मटेरियलचे इक्विव्हॅलंट युनिट्स किती आहेत, 400. लेबरचे इक्विव्हॅलंट युनिट किती आहेत, 200. क्वांटिटी कॉलममधले फक्त कन्सिडर करा. नेक्स्ट ओव्हरहेड क्वांटिटी कॉलममध्ये इक्विव्हॅलंट युनिट्स कसले, क्लोजिंग WIPचे किती, 200, 400, 200 अँड 200. मग ते आपल्याला ॲज इट इज मेन्शन करायचे, 400, 200 अँड 200. ओके, कॉस्ट पर इक्विव्हॅलंट युनिट्स आपण ह्या स्टेटमेंटमध्ये आपण इथे सेकंड स्टेटमेंटमध्ये आपण फाइंड आउट केले तिघांची सुद्धा. मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड ते ॲज इट इज मेन्शन करा, 25, 10 अँड 15. ओके, पुन्हा इथे तुम्हाला मल्टिप्लिकेशन करून त्याची आन्सर फाइंड आउट करायची. अमाऊंट 400 इंटू 25, नेक्स्ट 200 इंटू 10
आणि फायनली 200 इंटू 15. ओके, याची सम करून आपल्याला इथे टोटल करून आपला अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायचे 15,000. ओके, म्हणजे थर्डचा आपला आन्सर आपला फाइंड आउट झाला 15,000. आउटपुटचा आन्सर आपला फाइंड आउट झाला 9,10,000 रुपीज आहे. ॲबनॉर्मल लॉस आहे 18,000 आणि क्लोजिंग WIP आहे 15,000. ओके, आपला आता प्रॉब्लेम आपला ॲक्च्युली कंप्लीट व्हायला आलेला आहे. आता शेवटचे फक्त आपला स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायचं प्रोसेस अकाउंट. आता प्रोसेस अकाउंटमध्ये ह्या आता 3 गोष्टी आपण ऑलरेडी फाइंड आउट केल्या, ते ॲज इट इज मेन्शन होतील. बघा, क्लोजिंग WIP किती इथे मेन्शन केलं 15,000, तो ॲज इट इज मेन्शन करा. क्लोजिंग WIP 15,000. ओके, नेक्स्ट ॲबनॉर्मल लॉस इथे मेन्शन केला 18,000, तो सुद्धा डायरेक्टली मेन्शन करा 18,000. ओके, नेक्स्ट आउटपुट मेन्शन केलेला 9,10,000, तो आउटपुट मेन्शन करा 9,10,000. आउटपुट ट्रान्सफर टू प्रोसेस, जी नेक्स्ट प्रोसेस असेल ती आउटपुट ट्रान्सफर टू प्रोसेस क्यू आहे वाटतं आहे, प्रोसेस क्यू. ओके, इथे मेन्शन केलेलं आपल्याला आउटपुट ट्रान्सफर टू प्रोसेस क्यू. ओके, किती अमाऊंट येते 9,10,000 रुपये. नेक्स्ट नॉर्मल लॉस आपल्याला फाइंड आउट करायचं. नॉर्मल लॉसचे रुपीज पर युनिट आपल्याला किती दिलेले आहेत 2.5 दिलेले आहेत प्रॉब्लेममध्ये. आणि नॉर्मल लॉस युनिट आपल्याला किती प्रोव्हाइड केलेले आहेत 10,000 आहेत, म्हणून 1,000 आहेत. 1,000 इंटू 2.5 युनिट्स मेन्शन करा. 1,000 युनिटसुद्धा मेन्शन करायचे ना. 1,000 इंटू 2.5 इंटू 2.5 इज इक्वल टू 2,500. नॉर्मल लॉसचे सुद्धा युनिट्स आपल्याला इथे प्रोव्हाइड केले आहेत. किती युनिट्स आहेत आपल्या आउटपुटमध्ये युनिट्स मेन्शन केले आहेत आपण, किंवा वर्किंगमध्ये पण मेन्शन केले आहेत. बघा, हे वर्किंगमध्ये सुद्धा आपण सर्वाचे युनिट्स मेन्शन केले आहेत, तर ते युनिट्स आपल्याला ॲज इट इज मेन्शन करायला लागतील. बघा, नॉर्मल लॉसचे 1,000 होते, ॲबनॉर्मल लॉसचे 400 आहेत, युनिट ट्रान्सफरचे आहेत, आउटपुट ट्रान्सफरचे 18,200 आणि क्लोजिंग WIPचे 400, ते ॲज इट इज मेन्शन होतील. इथे तुम्हाला फाइंड आउट होऊ शकतात ते युनिट्स, किंवा दुसरी अजून एक ठिकाणी तुम्हाला फाइंड आउट होऊ शकतील इथे फर्स्ट स्टेटमेंटमध्ये. फर्स्ट स्टेटमेंटमध्ये तुम्ही हे जो आउटपुट कॉलम जो मेन्शन केले ना, त्याच्यामध्ये तुम्ही ते सेम युनिट्स मेन्शन केलेत. बघा, आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस 18,200, नॉर्मल लॉस 1,000, ॲबनॉर्मल लॉस 400 आणि क्लोजिंग WIP 400. इथे आपण मेन्शन केले ते ॲज इट इज आपण तिथे मेन्शन करणार आहोत. ओके, कुठे मेन्शन करणार आहोत? इथे आपला फायनल प्रोसेस अकाउंटमध्ये. ॲबनॉर्मल लॉस किती आहे 400 युनिट्स आहेत, क्लोजिंग WIP सुद्धा 400 युनिट्स आहेत आणि आउटपुट आहेत 18,200 युनिट्स. ओके, आणि इनपुट ओपनिंग WIP आपल्याला प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलं, तो इनपुटमध्ये आपण मेन्शन केलेला. किती इनपुट 500 युनिट्स, इथे आपण मेन्शन केले आहेत 500 युनिट्स, ते आपण युनिट्स मेन्शन करणार आहोत. किंवा आणि युनिट इंट्रोड्यूस आहे 19,500, ते आपण अजून एका ठिकाणी आपण मेन्शन केलेले होते वर्किंगमध्ये. बघा, वर्किंगमध्ये सुद्धा आपण ते मेन्शन केलेले होते इथे 500 युनिट्स आणि 19,500. ओके, त्यामुळे ते ॲज इट इज ट्रान्सफर होतील. युनिट्स आपण मेन्शन करून घ्या प्रोसेस अकाउंटला. किती आहेत 500 युनिट्स आहेत ओपनिंगचे, आणि इनपुटचे किती आहेत 19,500. ओके, युनिट्स आपण मेन्शन करून घेतले. आता रुपीज फाइंड आउट करताना ओपनिंग WIPचे रुपीज आपल्याला प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत. बघा इथे, बघा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो आहे, कधी ह्या 3 गोष्टी अशा कधी सेपरेट प्रोव्हाइड केल्या आणि हे कधी प्रोव्हाइडच केले नाही, तर तुम्हाला या तिघांची टोटल करायची, तुम्हाला अमाऊंट फाइंड आउट होईल ओपनिंग WIPची. ओके, या तिघांची टोटल करून जी अमाऊंट येईल म्हणजे 35,200 रुपीज येईल याची तिघांची टोटल, ती तुम्हाला इथे ओपनिंग WIPची अमाऊंट मेन्शन करायची. ओके, अमाऊंट ओपनिंग WIPची अमाऊंट किती आहे 35,200. ओके, आपल्या प्रॉब्लेममध्ये इथे दिलेली आहे ती 35,200. ओके, नेक्स्ट युनिट इंट्रोड्यूससाठी जे आहेत, जे इनपुट आहे त्याच्या तिघांची सुद्धा अमाऊंट आपल्याला सेपरेट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. बघा इथे प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, इनपुटची तिची प्रोसेसिंग कॉस्ट आपल्याला प्रोव्हाइड केली आहे, ती आपल्याला इथे ॲज इट इज मेन्शन करायची. मटेरियल आहे 4,65,500, मटेरियल अमाऊंट आहे 4,65,500, लेबरची अमाऊंट आहे 1,80,000 आणि फायनली ओव्हरहेडची अमाऊंट आहे 2,64,800. ओके, आपला प्रॉब्लेम ॲक्च्युली टॅली होणार आहे एवढं सर्व मेन्शन केल्यानंतर. ओके, ओके, टोटल करून बघा, डेबिटची टोटल क्रेडिटची टोटल टॅली होणार आहे. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला बॅलन्सिंग अमाऊंट येणार नाही, कारण तुम्ही ज्या फिगर्सच्या फाइंड आउट करताय ना त्या ऑलरेडी तुम्ही पहिल्या ज्या 3 स्टेप आहेत त्याच्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम युनिट्स आहेत किंवा अमाऊंट आहे ती तुम्ही फाइंड आउट करून घेत आहे. ओके, वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये कोणाला काही डिफिकल्टी आहे? आपण प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. आपण नेक्स्ट आपण फिफो मेथडचा प्रॉब्लेम घेणार आहे. फिफो मेथडमध्ये काही थोडेफार चेंजेस आहेत ते आपण फिफो मेथडमध्ये बघणार आहोत आणि वेटेड ॲव्हरेजशी मी थोडंसं कंपेअर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो फिफो मेथडचा कालचा सुद्धा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व केला नसेल ना कधी घरी,
आपला लेक्चर झाल्यानंतर तर पुन्हा एकदा सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ओके, समजत नसेल तर यूट्यूबला व्हिडिओ टाकलेली ती व्हिडिओ बघा आणि त्याच्यामधले जे काय आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते एकदा व्हेरीफाय करून बघा. सेम सिच्युएशन आजचासुद्धा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा, तो व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करा, स्वतः सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. कुठे मिस्टेक होत असेल तर व्हेरीफाय करा प्रॉब्लेम यूट्यूबला व्हिडिओ बघून किंवा मी प्रॉब्लेमचं सोल्युशन जे अपलोड करणार आहे त्यावरून. ओके ओके, कोणाला कुठल्या स्टेपमध्ये काय डिफिकल्टी आहे, समजलं नाही असं काय आहे का? हां ओके, तो आपण प्रिपेअर करूया. ओके ठीक आहे. काय माहिती आहे का, ॲबनॉर्मल लॉस अकाउंट आपण ऑलरेडी प्रिपेअर केलेला आठवते फर्स्ट प्रॉब्लेममध्ये. सेम आपण तसंच आपण इथे प्रिपेअर करूया. ॲबनॉर्मल लॉस अकाउंट मी प्रोसेस अकाउंटच्या बाजूला तिथे प्रिपेअर करतो. इथे असेल पॅन्टीच्या खिशात. ओके ठीक आहे. ओके, ॲबनॉर्मल लॉस अकाउंटचा फॉर्मॅट तुम्हाला आठवतं? ॲबनॉर्मल लॉस अकाउंटचा, ॲबनॉर्मल लॉस अकाउंटला आपल्याला फर्स्ट जे प्रोसेस अकाउंटला जी गोष्ट मेन्शन केली ती आपल्याला मेन्शन करायचे. ओके, ॲबनॉर्मल अकाउंट. आपण सर्व ॲक्च्युली हे तिन्ही अकाउंट्स आपण डिस्कस केले होते, नॉर्मल लॉस अकाउंट, ॲबनॉर्मल लॉस अकाउंट आणि ॲबनॉर्मल गेन अकाउंट. ओके, तर आता ॲबनॉर्मल लॉस अकाउंटला कुठल्या कुठल्या गोष्टी मेन्शन होतात तर बघा, प्रोसेस अकाउंट प्रिपेअर करताना आपण ही एक जर्नल एंट्री आपण ट्रान्सफर केलेली आहे. त्या जर्नल एंट्रीचा सेकंड इफेक्ट ॲबनॉर्मल लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रोसेस अकाउंट. ॲक्च्युली इथे आपण प्रोसेस मेन्शन केलं, फक्त त्या प्रोसेस कुठली आहे ते सुद्धा मेन्शन करणं गरजेचं होतं. प्रोसेस पी अकाउंट होतं ना हे, त्यामुळे इथे सुद्धा आपण मेन्शन करताना प्रोसेस पी अकाउंट. ओके, किती युनिट्स होते? 400, त्यामुळे युनिट्स 400. ओके, अमाऊंट किती होती? 18,000. ती अमाऊंट ॲज इट इज 18,000. ओके, ॲबनॉर्मल लॉस. आता सेकंड आपल्याला काय करायचं, जे ॲबनॉर्मल लॉस अकाउंट. ओके, ॲबनॉर्मल जे लॉस आहेत ना ते आपल्याला स्क्रॅप व्हॅल्यूला आपल्याला सोल्ड करायचे आहेत आपल्या क्रेडिट साईडला, पण ते सोल्ड करताना आपल्याला स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट आपल्याला अप्लाय करायचा आहे. आता सोल्ड करताना बाय कॅश अकाउंट. ओके, सोल्ड करायचे आहेत. किती युनिट्स आपण सोल्ड करणार आहोत? 400 युनिट्स आहेत, तर सेम युनिट्स आपण सोल्ड करणार आहोत 400 युनिट. पण इथे रेट आपण कुठला आपण यूज करणार आहोत? हा बघा, इथे रेट आपण यूज केलेला आहे. नॉर्मल लॉसचा जेवढा रेट असणार आहे तो रेट आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. ओके, नॉर्मल लॉसचा जेवढा रेट असणार आहे तेवढा आपण इथे अप्लाय करणार. नॉर्मल लॉसचा रेट किती आहे? 2.5 पर युनिट आहे. ओके, त्यामुळे इथे आपण 400 इंटू 2.5 करणार आहोत. ओके, अमाऊंट येईल ते आपण मेन्शन करणार आहोत. आणि आता बॅलन्सिंग अमाऊंट आपण फाइंड आउट करणार आहोत. ती बॅलन्सिंग अमाऊंट असणार आहे, काय असणार आहे बॅलन्सिंग अमाऊंट? कॉस्टिंग P&L असणार आहे बॅलन्सिंग अमाऊंट. ओके, हा 400, इथे सुद्धा 400, इथे 18,000 येत आहे, इथे 1,000 येते. इथे बॅलन्सिंग अमाऊंट आपल्याला मेन्शन करायचे. ओके, ते बॅलन्सिंग अमाऊंट मेन्शन होईल बाय कॉस्टिंग P&L अकाउंट. ओके, बाय कॉस्टिंग P&L अकाउंट. बॅलन्सिंग अमाऊंट आपल्या रुपीजमध्येच येणार आहे कारण की युनिट्स कॉलम ऑलरेडी टॅली झालेला आहे. ओके, इथे येईल 17,000 रुपीज येईल. ओके, 17,000 रुपीज येईल. आपला अकाउंट आता टॅली झालेला आहे. ओके, क्लिअर आहे? कोणाला कन्फ्युजन आहे? ॲबनॉर्मल लॉस अजून काय विचारलं आहे का? अजून काय आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलं आहे का? नाही ना? ओके, बघा, ह्या तिन्ही चारही अकाउंटची आपण प्रॅक्टिस आपण केली, एका प्रॉब्लेममध्ये आपण सॉल्व केले. तर तिन्ही चारही अकाउंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. काही प्रॉब्लेममध्ये नॉर्मल लॉस विचारण्याचे चान्सेस कमी आहेत कारण नॉर्मल लॉससाठी एकच प्रोसेस अकाउंट आपण प्रिपेअर करतो नाही, त्यामुळे नॉर्मल लॉस विचारणार नाहीत. पण ॲबनॉर्मल लॉस आणि ॲबनॉर्मल गेन अकाउंट विचारू शकतात प्रॉब्लेममध्ये, जसं आत्ता विचारलेलं आहे तसंच. ओके, नॉर्मल लॉस अकाउंटची सुद्धा प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने प्रिपेअर करतात तुम्हाला माहिती आहे. ट्रान्सफर आपलं आपण फर्स्ट आपण प्रॉब्लेम घेतलेला स्टॉकवाला प्रॉब्लेम, तर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं नॉर्मल लॉस अकाउंट प्रिपेअर आपण केलेलं होतं. ओके, नॉर्मल लॉसमध्ये सर्व प्रोसेस अकाउंटचे इथे डेबिट साईडला येतात सर्व. ओके, कारण त्याचा सेकंड इफेक्ट होतो. इथे नॉर्मल लॉस असेल, सर्व प्रोसेसच्या डेबिट साईडला त्याचे जेवढा नॉर्मल लॉस असेल तो इथे मेन्शन होतो. नेक्स्ट ॲबनॉर्मल गेनचा असेल, जे शॉर्टेज असेल किंवा जे एक्स्ट्रा युनिट आपले जे ॲबनॉर्मल लॉस गेन झालेले आहेत त्याचा इफेक्ट आपल्याला क्रेडिट साईडला मेन्शन करायला लागतो. ओके, आणि बॅलन्स जी अमाऊंट असते ती आपण सेल आपण करतो.
ओके, म्हणजे बाय कॅश मेन्शन करतो आणि आपलं ते टॅली होतं ॲक्च्युली ते अकाउंट. ओके, नॉर्मल लॉस अकाउंट असेल तर. आणि गेन अकाउंट असेल तर गेन आपण क्रेडिट साईडला मेन्शन करतो, जसं हे प्रोसेस मेन्शन केलं ते क्रेडिट साईडला मेन्शन होईल. नॉर्मल लॉसचा जो इफेक्ट असतो तो डेबिट साईडला मेन्शन होतो. ओके, आणि बॅलन्सिंग अमाऊंट असते ती कॉस्टिंग P&Lला आपण ट्रान्सफर करतो. ओके, तर त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आता मी आता फिफो मेथड रिलेटेड मी थोडंसं डिस्कशन करतो आहे तुमच्याशी. फिफो मेथड, आता फिफो मेथड आणि वेटेड ॲव्हरेज, पहिल्यांदा वेटेड ॲव्हरेज मेथड तुम्हाला समजले ना, थोडंफार तरी क्लिअर झालं आहे ना, म्हणजे थोडीफार तरी बेसिक कन्सेप्ट. तुम्ही जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही ना तोपर्यंत मी किती शिकवून दे, तुम्ही नंतर जेव्हा सॉल्व करायला जाल ना तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन येईल. ओके, त्यामुळे तुम्ही एक काम करा, जे 2 आपले प्रॉब्लेम झाले त्याची पुन्हा न बघता सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही तसं करत नाही ना तोपर्यंत किती मी सांगून दे तुम्हाला ते समजणार नाही आहे, तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकणार नाही आहेत ते. ओके, त्यामुळे स्वतः तुम्ही प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा, त्याच्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाही आहे. ओके, आता मी फिफो मेथडमधला डिफरन्स तुम्हाला काय सांगतो. आपण वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये आपण ॲव्हरेज करून आपण आउटपुट आपण ट्रान्सफर करतो, तिथे आपण तुम्ही काय सेपरेट मेन्शन करत नाही ओपनिंग WIP. पण कधी फिफो मेथड असती ना, आपल्याला ओपनिंग WIP किती दिला आहे 500, ओपनिंग WIP किती दिला आपल्याला 500, तर आपण ओपनिंग WIP तो आपण इथे मेन्शन केला असता. ओके, आणि तेवढ्या रुपीने आपलं जे फिनिश आउटपुट आहे ना किंवा आउटपुट आहे ना ते आपण डिक्रीज केलं असतं. कारण तिथे ॲझम्पशन काय आपलं फिफो मेथड आपण फॉलो करतोय, म्हणजे तिथे ॲझम्पशन काय आपण यूज करतोय, फर्स्ट इन फर्स्ट आउट. जे पहिले आलेले ते आपण फर्स्ट आपण युटिलाइज केलेलं आहे. त्यामुळे जो ओपनिंग WIP आहे तो आपण फर्स्ट आपण युटिलाइज केला असणार आहे प्रोडक्शन करण्यासाठी. ओके, म्हणजे आपण जे नेक्स्ट प्रोसेसला जे आपण ट्रान्सफर करणार आहोत ना ते आपण फर्स्ट आपण ओपनिंग WIP मधले जे युनिट्स आहेत ते आपण फर्स्ट आपण ट्रान्सफर करणार आहोत. आणि रिमेनिंग म्हणजे किती, आपल्या टोटल आपला आउटपुट किती 18,200, म्हणून 18,200 मायनस जे ओपनिंग WIP मधले युनिट्स आहेत ना ते मायनस करून रिमेनिंग युनिट तुम्ही नेक्स्ट प्रोसेसला तुम्ही ट्रान्सफर केले असते. ओके, म्हणजे हे दोन्ही तुम्ही ट्रान्सफरच करणार आहात नेक्स्ट प्रोसेसला, पण फिफो मेथडमध्ये तुम्हाला ते सेपरेट शो करायचे आहेत. वेटेड ॲव्हरेजमध्ये तुम्ही कंबाईन शो केले, तुम्ही डायरेक्ट फिनिश आउटपुटच मेन्शन करता किंवा आउटपुटच मेन्शन करता. इथे तुम्ही डायरेक्ट मेन्शन केले 18,200 रुपीज. ओके, पण जेव्हा तुम्ही फिफो मेथड जेव्हा सॉल्व करणार आहात ना तेव्हा तुम्हाला ओपनिंग WIP तुम्हाला इथे सेपरेट शो करायचं आहे. ही एक पहिली गोष्ट. चेंजेसमध्ये सांगतोय तुम्हाला फिफो मेथडमध्ये आपण काय चेंजेस करणार आहोत. आपल्याला इथे हे सुद्धा मेन्शन करायचे, पण आता इथली गंमत बघा काय. ओके, इथे यातलं गंमत बघा काय, आता हे 100% म्हणजे हे सेम अमाऊंट येईल, इथे सुद्धा 100% म्हणजे ती सुद्धा सेम अमाऊंट येईल. ओके, आता ओपनिंग WIP आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला ओपनिंग WIP इथे आपल्याला पर्सेंटेज आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत. काय आपल्याला पर्सेंटेज प्रोव्हाइड केले आहेत की मटेरियल 100%, म्हणजे मटेरियल आपण 100% आपण युटिलाइज केलेलं, आपण 100% आपण यूज केलेलं मटेरियलचा. लेबर आपण 50% आपण यूज केलेला आहे आणि ओव्हरहेड आपण 50% यूज केलेला आहे. ओके, तर जेव्हा आपण ओपनिंग WIPचं जेव्हा कॅल्क्युलेशन करू ना तर एवढा 100% यूज झालेला आहे, तर करंट प्रोसेसमध्ये आपण रिमेनिंग अमाऊंट आपण युटिलाइज करणार आहोत, म्हणजे रिमेनिंग अमाऊंटचं आपण प्रोडक्शन करणार आहोत किंवा रिमेनिंग जो पार्ट आहे त्याचा आपण प्रोडक्शन करणार आहोत. त्यामुळे इथे पर्सेंटेज मेन्शन करताना आपल्याला त्याच्या रिमेनिंग पर्सेंटेज आपल्याला मेन्शन करायचे, म्हणजे मटेरियल 100% यूज झाला आहे तर आपण इथे मटेरियल मेन्शन करताना 0 मेन्शन करणार. लेबर आपण किती यूज झालेला आहे 50% यूज झालेला आहे, तर रिमेनिंग 50% आपण इथे मेन्शन करणार आहोत. ओव्हरहेड किती यूज झालेले 50% यूज झालेले आहेत, तर आपण रिमेनिंग ओव्हरहेड आपण इथे 50% आपण मेन्शन करणार आहोत. हा एक डिफरन्स लक्षात घ्या. बाकीच्या एवढ्या गोष्टींचे तुम्हाला पर्सेंटेज प्रोव्हाइड करतात ना, तर जेवढे पर्सेंटेज तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेले ते तुम्ही ॲज इट इज यूज करत होता. म्हणजे हे 100% दिलेले आहेत WIP तर 100% तुम्ही डायरेक्ट मेन्शन करता. हे 50% दिले तर तुम्ही डायरेक्टली 50% मेन्शन करता. ॲबनॉर्मल लॉससाठी तुम्ही हे 100% दिले तर मटेरियलच्या पुढे तुम्ही 100% फाइंड आउट केले. लेबर 80% दिले तर तुम्ही लेबर 80% मेन्शन केले. ओव्हरहेड 80% दिले तर तुम्ही ओव्हरहेड 80% मेन्शन केले. ओके, पण ओपनिंग WIPच्या याच्यामध्ये तसं नाही आहे. आपल्याला इथे आपण कुठले आपण पर्सेंटेज मेन्शन करतोय किंवा कुठला पोर्शन आपण फाइंड आउट करतोय का जे करंट प्रोसेसमध्ये आपण किती ती गोष्ट प्रोसेस करणार आहोत किंवा करंट प्रोसेसमध्ये आपण ती किती गोष्ट आपण युटिलाइज करणार आहोत ती गोष्ट आपण इथे मेन्शन करतोय. पण ओपनिंग WIPची केस तशी नाही आहे. ओपनिंग WIP म्हणजे काय की ऑलरेडी ते लास्ट प्रोसेसमध्ये काहीतरी त्याच्यावरती प्रोसेसिंग झालेलं आहे, लास्ट आधीच्या याच्यामध्ये ती प्रोसेस झालेली आहे आधी. ओके, आणि त्यातली काही गोष्ट उरलेली आहे, म्हणजे ते करंट मंथमध्ये किंवा करंट पिरियडमध्ये आपण त्याच्यावरती आपण प्रोसेस आपण करणार नाही आहोत. करंट पिरियडमध्ये आपण त्याच्यावरती आपण प्रोसेसिंग आपण किती करणार आहोत तर रिमेनिंग आपण प्रोसेसिंग करणार आहोत. रिमेनिंग प्रोसेसिंग म्हणजे
मटेरियल 100% यूज झालेलं आहे, म्हणजे करंट मंथमध्ये किंवा करंट पिरियडमध्ये आपण प्रोसेस करणार आहोत का त्याच्यावरती? नाही, म्हणून 0. लेबर आपण लास्ट प्रोसेसमध्ये आपण 50% आपण यूज केलेलं आहे, तर आपण करंट प्रोसेसमध्ये आपण किती आपण त्याच्यावरती प्रोसेस करणार आहोत? 50% आपण प्रोसेस करणार, म्हणजे 50% आपल्या करंट प्रोसेसमध्ये आपल्याला रिक्वायर्ड आहे. आणि समजा ओव्हरहेड कधी 80% असते, इथे ओव्हरहेड कधी 80% दिले असते, तर तुम्ही इथे ओव्हरहेड किती मेन्शन केले असते? किती पर्सेंट मेन्शन केले असते? ओव्हरहेड कधी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सांगितले असते की ओपनिंग WIP इथे डिग्री ऑफ कम्प्लिशन कधी 80% कधी प्रोव्हाइड केले असते, तर ओपनिंग WIPचे पर्सेंटेज तुम्ही इथे किती मेन्शन केले असते? तर 20% तुम्ही मेन्शन करणार आहात. रिमेनिंग मेन्शन करणार आहात. हेच मेजर चेंज आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ओपनिंग WIP म्हणजे काय, की लास्ट पिरियडमध्ये त्याच्यावरती काहीतरी प्रोसेस झालेली युनिट्स आहेत ते रिमेनिंग आहेत. आता आपल्याला करंट मंथमध्ये किंवा करंट पिरियडमध्ये आपण किती प्रोसेस करणार ती आपल्याला इथे मेन्शन करायची आहे. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या करंट मंथमध्येच आपण प्रोसेस करणार आहोत. आणि क्लोजिंग WIP म्हणजे करंट मंथमध्ये किती प्रोसेस झाले ते आपल्याला युनिट्स आपल्याला इथे प्रोव्हाइड केले, किती मग त्याचे पर्सेंटेज आपल्याला प्रोव्हाइड केले. त्यामुळे ते कधी 100% असतील तर आपण 100% करंट पिरियडमध्येच आपण प्रोसेस केले, त्यामुळे ते 100%च मेन्शन करतो. लेबर 50% आहेत, तर लेबर आपण करंट पिरियडमध्ये आपण 50%च आपण प्रोसेस केलं, त्यामुळे आपण करंट पिरियडमध्ये आपण 50%च मेन्शन करतोय. सेम ओव्हरहेडसुद्धा. पण ओपनिंग WIPचं तसं नाही आहे. ओपनिंग WIP म्हणजे काय, लास्ट पिरियडमध्ये त्याच्यावरती ऑलरेडी तेवढे पर्सेंट प्रोसेस झालेले आहेत, तर रिमेनिंग पर्सेंट प्रोसेस आपल्याला इथे करायचे. मटेरियल 100% प्रोसेस झाले, तर रिमेनिंग आता प्रोसेस करायची काय राहिलं आहे का? नाही, त्यामुळे मटेरियल 0 मेन्शन होईल. मटेरियल मेन्शनच होणार नाही, कारण 100% त्याच्यावरती प्रोसेस झालेली आहे. लेबर 50% प्रोसेस झालेलं आहे, मग करंट मंथमध्ये किती प्रोसेस होईल? 50% रिमेनिंग प्रोसेस होईल. आणि ओव्हरहेड 80% प्रोसेस झालेलं आहे लास्ट मंथमध्ये, तर रिमेनिंग आपले किती प्रोसेस होईल? 20% करंट मंथमध्ये किंवा करंट पिरियडमध्ये प्रोसेस होईल. त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा, बाकीचे सर्व पर्सेंटेज ट्रान्सफर करताना, हे सर्व पर्सेंटेज ट्रान्सफर करताना तुम्ही जेवढे पर्सेंटेज प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत तेवढे पर्सेंटेज तुम्ही डायरेक्टली इथे मेन्शन करणार आहात. पण फक्त ओपनिंग WIP साठी जे रिमेनिंग पर्सेंटेज असतील ते तुम्ही मेन्शन करता. रिमेनिंग म्हणजे 100% असेल तर 0, 50% असेल तर 50%, 80% असेल तर 20%, 70% असेल तर 30%, ओके, 60% असेल तर 40%, रिमेनिंग पर्सेंटेज. ओके, जेवढे पर्सेंटेज दिलेले आहेत -100 करायचे, रिमेनिंग जेवढे असतील तेवढे पर्सेंटेज आपले इथे मेन्शन करायचे आहेत ओपनिंग WIPला. पण हे कशामध्ये करायचं आहे? फिफो मेथडमध्ये. मी वेटेड ॲव्हरेजचं आता काही सांगत नाही, आता फिफो मेथडचं सांगते, हे वेटेड ॲव्हरेजचं नाही सांगत आहे. ओके, आपण फिफो मेथडचं डिस्कस करतोय. फिफो मेथडच्या वेळेस आपल्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय चेंजेस होणार आहेत, तर हेच मेजर चेंजेस होणार आहेत. एवढेच फक्त चेंजेस आहेत पहिल्या याच्यामध्ये. एवढेच आपले चेंजेस आहेत की आपल्याला जे टोटल आपले युनिटचे आउटपुट असणार आहे ना, त्याच्यामधून ओपनिंग WIP मायनस करायचे आणि रिमेनिंग युनिट्स इथे मेन्शन करायचे. रिमेनिंग म्हणजे किती? आपलं टोटल आउटपुट किती होतं करंट प्रोसेसमधलं? 18,200 होतं ना, त्यामधून 500 मायनस करायचे, रिमेनिंग आपल्याला मेन्शन करायचे 17,700 इथे मेन्शन करायचे. आणि ओपनिंग WIP आपल्याला सेपरेट आपल्याला शो करायचं आहे. ओके, सर्वात मेजर चेंज आपला पहिल्या स्टेटमेंटमधला. ओके, दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय चेंजेस होणार आहेत आपण हे कुठेच मेन्शन करणार नाही, हे आपण मेन्शन करणार नाही आहोत दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये. बाकी ॲज इट इज सर्व आपण करणार आहोत. आणि तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये एक मेजर चेंजेस आहेत, मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला सांगेन की कसं फाइंड आउट करायचं, फिनिश आउटपुट कसं फाइंड आउट करायचं. ती एक तेवढं फक्त तुम्हाला व्यवस्थित जमलं ना, तर मग तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ओके, फक्त थर्ड स्टेटमेंटमध्ये आपण काय आपण प्रिपेअर करणार आहोत ते आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. मी तुम्हाला 2 चेंजेस मी तुम्हाला सांगितले. फर्स्ट स्टेटमेंटमध्ये काय चेंजेस होतील, तर आपला जो आउटपुट आहे, तो आउटपुट आपल्याला 100% इथे ट्रान्सफर करताना आपल्याला काय करायचं आहे, तो 2 पार्टमध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे. कारण ते आउटपुट जे प्रोड्यूस झालेलं आहे ते ओपनिंग पोर्शन पहिले प्रोड्यूस, म्हणजे ओपनिंग स्टेटमेंट आपण फर्स्ट आपण ट्रान्सफर करणार आहोत, म्हणून ओपनिंग स्टेटमेंट आपल्या सेपरेट, ओपनिंग जो WIP आहे तो आपल्या सेपरेट शो करायचा आहे आणि रिमेनिंग आउटपुट आपल्या इथे दाखवायचं आहे. ओके, हा पहिला मेजर चेंज. दुसरी गोष्ट म्हणजे ओपनिंग मेन्शन करताना रिमेनिंग पर्सेंटेज मेन्शन करायचे. म्हणजे मटेरियल 100% आहे तर 0 मेन्शन होईल, लेबर 50% आहे तर 50च मेन्शन होतील, कारण 50 रिमेनिंग 50च उरले. ओव्हरहेड कधी 80% आहे तर 20 मेन्शन होतील. ओके, लेबर कधी 60 असतील, प्रॉब्लेममध्ये दिले तर इथे मेन्शन होतील 40. ओके, अशानुसार आपल्या पर्सेंटेज मेन्शन. आणि ते तर कॅल्क्युलेशन सेमच आहे. 40% सांगितलं तर 500 इंटू 40% इंटू 40 डिवाइड बाय 100. ओके, म्हणजे 200 येतील. 500च्या 40% 200 येतील. ओके, 500च्या 20% 100 येतील. ओके, तर अशा पद्धतीने आपल्या ते मेन्शन होतील. ओके,
आणि दुसरा एक चेंजेस आपण सांगितला दुसऱ्या स्टेटमेंटमधला काय चेंजेस सांगितला की हे जे मी येल्लोमध्ये मेन्शन केलेलं आहे ना, ती येल्लोमधली गोष्ट आपल्याला काहीच मेन्शन करायची नाही आहे तिथे. ओके, हा दुसरा चेंज आहे. आणि थर्ड स्टेटमेंटमधले जे चेंजेस आहेत ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला सांगेन थर्ड स्टेटमेंटमध्ये काय काय चेंजेस होत आहेत ते. ओके, तुम्ही या दोन प्रॉब्लेमची ना पहिल्यांदा प्रॅक्टिस करा.